सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजची पूजा आहे सत्यनारायणची पूजा कशी करायची त्याची थोडीशी माहिती। पहिल्यांदा जागा स्वच्छ करून घ्यायची, त्याखाली पाटाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायची। स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावर पाट मांडायचा। पाट मांडल्यानंतर आपल्याला एक कलश पाणी भरून त्यात सुपारी, एक नाणं असं अक्षदा, हळदी कुंकू टाकायचं। नंतर त्याला आंब्याची पानं किंवा नागिनीची पानं असले तरी दोन्हीपैकी लावून घ्यायचे। नंतर एक ताट भरून घ्यायचं। ताटात तांदळाची रास त्यात भरून घ्यावी, खाली गव्हाची रास हे करून घ्यावी। त्यानंतर ह्याचा विष्णूचा फोटो असेल तर ठेवा, नसेल तर बाळकृष्ण मूर्ती आपल्याला पुरेशी आहे। मग बाळकृष्णाची मूर्ती त्या तांदळाच्या कलशावर ठेवून द्यायची, त्याची पण पूजा करून घ्यायची। पूजा झाल्यानंतर त्याला फूल, अक्षदा, पुन्हा तुळशीची पानं वगैरे असेल तर ते ठेवून घ्यायचे। नंतर बाळकृष्ण घेऊन त्याची पूजा करून पंचामृत करायची, मागल्या फोटोची पूजा करायची, अष्टगंध लावून घ्यायचा, त्याला फूल हार जे असेल ते आपल्याकडे ते करून घ्यायचं। नंतर 3 सुपाऱ्या घ्यायच्या। 3 सुपाऱ्या एक पहिली गणपतीची, नंतर दुसऱ्या विड्यावर कुलदेवीची, नंतर तिसऱ्या विड्यावर वरुण देवतेची, हे अशी 25 पूजा करून घ्यायची। आणि सत्यनारायणच्या पोथीत सर्व काही दिलेलं आहे, पण एक सांगायचं, पुन्हा शंख असेल तर शंख आपल्या उजव्या हाताला ठेवायचा, डाव्या हाताला पुन्हा घंटी ठेवायची। आणि ते झालं की दक्षिणा आपण ते आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचं, ते खर्चायचं नाही। आपली कशी लक्ष्मी स्थिर राहते म्हणून ते दक्षिणा ठेवून द्यायचं। जे असेल ते फळ वगैरे ठेवा, एक वाटीवर शिऱ्याचा नैवेद्य करायचा, म्हणजे रांगोळी वगैरे काढायची, जे आपल्याला जसं म्हणजे जमतं आपल्या परिस्थितीनुसार करायचं। ज्याच्याकडे एवढं आहे तेवढं आहे म्हणून तसं काही करायचं नाही। 8 तास जसं भेटेल तसं साधी पूजा करून घ्यायची। पुन्हा 2 दिवे लावून घ्यायचे। 2 दिवे आपल्या इकडून एक मी तुपाचे दिवे निरंजन लावले, एक छोट्या समया होत्या ते लावून घेतले। बघा किती छान दिसते पूजा, किती सुंदर। बघा आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते म्हणून ही पूजा करत चला। खरंच महिन्याला सत्यनारायण करा, अहो काही लागत नाही। 3 सुपाऱ्या, वाटीवर शिऱ्याचंच आहे, आणि पोथी पूर्ण वाचून घ्यायची। लक्ष्मी स्थिर राहते, अखंड लक्ष्मी आपल्या घरात वास करते म्हणून ही सेवा करायची असते। कुणाला वाटते हे महिन्याला सत्यनारायण करून काय होतंय, ब्राह्मणाला बोलवलं आहे, असं केलं तसं केलं, तसे काही नाही। आपण ही साधी सोपी पूजा मांडायची, आपण घरातल्या घरात वाचन करून आणि पुन्हा विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र, हे असे मंत्र 11 वेळेस घ्यायचे। पुन्हा श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा। बघा कशी वाटली पूजा। श्री स्वामी